पहिली ते 5वी पर्यंत शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती नको अशा पद्धतीची मनसेची भूमिका होती आणि त्यानंतर आक्रमक भूमिका मनसेने घ्यायला सुरुवात केलेली आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेलं आहे आणि या हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध करा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यानुसार मनसैनिक त्याचबरोबर वेगवेगळे पदाधिकारी हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना याचं निवेदन जे आहे किंवा राज ठाकरेंचं जे पत्र आहे ते देत आहेत। आणि आता मनसेनं आणखी एक उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधामधल्या सही मोहिमेचा। दादरमधल्या साने गुरुजी शाळेच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि या शाळेच्या परिसरामध्ये एक मोठा मनसेचा बॅनर जो आहे तो लागलेला आहे आणि एक सही हिंदी सक्तीच्या विरोधाची अशा पद्धतीचं स्लोगन जे आहे ते या बॅनरवरती पाहायला मिळतं आणि पालकांच्या सह्या या बॅनरवरती आता होताना पाहायला मिळतात। या सहीच्या माध्यमातून कुठेतरी या सही हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध जो आहे विरोध तो केला जातो आहे, पालकांना खास करून समजावलं जातं आहे आणि या सगळ्या पालकांच्या माध्यमातून जर हीच विरोधाची भूमिका प्रत्येक शाळा पातळीवरती गेली तर कदाचित या भाषेची सक्ती जी आहे ती येत्या काळामध्ये होणार नाही अशा पद्धतीचा मनसेचा प्रयत्न आहे। आणि त्यानुसार प्रत्येक शाळेच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीचे एक पोस्टर ठेवून त्यावरती पालकांच्या सहीची जी काही मोहीम आहे ती मनसेनं सुरू केलेली आहे। पालक आपण पाहतोय येत आहेत, सह्या करतायत आणि या हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध जो आहे तो केला जातोय। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सर आपल्यासोबत आहेत। एक सही हिंदी भाषेच्या सक्तीची ही मोहीम आपण सुरू केलेली आहे। पहिल्यांदा आपण मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, पत्र राजसाहेबांचं दिलं, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि आता पालकांपर्यंत पोहोचण्याचा एक वेगळा उपक्रम आहे। कशा पद्धतीची ही मोहीम आहे आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये मनसे कशा पद्धतीने ग्राउंडवरती उतरते? हे बघा, हिंदी भाषेची जी शासनाने सक्ती केलेली आहे ही खूप लहान मुलांवर केली आहे, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांवर केली आहे आणि आम्हाला कुठल्या भाषेला विरोध नाही तर ह्या आताही सक्तीला विरोध आहे। त्यासाठी आम्ही पक्ष म्हणून तर विरोध करतोय, आमची भूमिका मांडलेलीच आहे। त्याचबरोबर आम्ही मुख्याध्यापकांनाही भेटलेलो आहेत, मागच्या आठवड्यात शिक्षकांनाही भेटलेलो आहेत, काही पत्रकारांना भेटलो आहे, साहित्यिकांना भेटतोय, तसं आम्ही पालकांनाही भेटतो। आता आजपासून आम्ही पालकांना भेटायची मोहीम 2-3 दिवस चालू राहील संपूर्ण महाराष्ट्रात। त्याचाच एक भाग म्हणून त्यांची सह्या घेणं, त्यांना आमची भूमिकेचं जे काय भूमिका आहे ती पत्र देणं आणि पालकांचाही सकारात्मक त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये आपण वेगवेगळ्या पातळ्यांवरती उतरतोय, ग्राउंड पातळीवरती पालकांपर्यंत पोहोचून थेट शाळा प्रशासनासाठी सुद्धा आपण बोलतो आहोत। मात्र सरकार कुठेतरी एक वेगळं उत्तर देतं, ही भाषेची सक्ती नाहीये तर तिसरी भाषा म्हणून आपण कन्सिडर करतोय। शब्द खेळ केलेत त्यांनी। लक्षात घ्या, आमचा मुद्दा काय आहे, तिसऱ्या भाषेची गरजच काय आहे? एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये तिसऱ्या भाषेची गरजच काय आहे? 2 भाषा पुरेशा आहेत आणि 5वी नंतर ऑप्शन्स ठेवलेलेच आहेत ना। आणि राहिला तुमचं काय आम्ही काहीतरी तिसऱ्या भाषेचा पर्याय दिलेला आहे। काय पर्याय दिला त्यांनी? कमीत कमी 20 विद्यार्थी असतील तर तुम्ही तिसरी भाषा आणि आम्ही शिक्षक देऊ, बरोबर, हा पर्याय दिला आहे। मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये इंग्लिश आणि मराठी इंग्लिश या 2 लँग्वेज सोडून तिसरी लँग्वेज कुठली? तामिळ घेणार लोक, कन्नडा घेणार, मल्याळम घेणार, कोणती घेणार? मग प्रेफर कोणती लँग्वेज करणार मुलं? जर सक्ती केली तर हिंदीच करणार। त्यांना माहिती आहे हे शब्दाचे खेळ केलेले आहेत। आणि जरी आपण असं पकडलं की वर्गामध्ये एका शाळेमध्ये 3 वर्ग आहेत, पहिलीचे समजा 40 मुलं विद्यार्थ्यांची तुकडी आहे, जर त्यातले 20 विद्यार्थी तयार झाले दुसऱ्या लँग्वेजसाठी, मग त्यासाठी तुम्ही वेगळा वर्ग ठेवणार आहात का? वेगळा क्लास घेणार आहात का? वेगळी तुकडी घेणार आहात का? त्यासाठी शिक्षक वेगळा अरेंज करणार आहात का? हे सगळं शक्य आहे का? ह्या सगळ्या गोष्टी बरं तुम्ही सगळं हे कराल, पण शाळेमध्ये वर्गखोल्या कुठून आणणार तुम्ही? त्यासाठी अनेक तांत्रिक गोष्टी आहेत आणि हिंदीची सक्ती केल्यानंतर 1 लाखाच्या घरामध्ये हिंदी शिक्षक लागणार आहे। हे तुम्ही कुठून आणणार आहात संपूर्ण महाराष्ट्रात? म्हणजे बट नॅचरल उत्तर भारतातून आणणार तुम्ही। जर प्रत्येकाला 60-70 हजार रुपये पगार द्यायचा असेल तर 700 कोटी रुपये महिन्याचे होतात, वर्षाचे 8,500 कोटी होतात। महाराष्ट्राचे राज्याचे पैसे हे उत्तर भारतात जाणार। आज मुंबई असो, ठाणा असो, तुमचं काय नाशिक असो, पुणे असो, इथे तर हे घुसलेच आहेत। या निमित्ताने ग्रामीण भागात, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ही उत्तर भारतीय घुसतील आणि आपल्या मराठीवर हे अतिक्रमण करतील, वरवंटा फिरवतील आणि हिंदी भाषेची सक्ती करून सर्वत्र हिंदीकरण करतील। ह्याला आमचा विरोध आहे। आम्हाला भाषेला विरोध नाही आहे, सक्तीला विरोध आहे। शेवटचा प्रश्न, शाळा पातळीवरती आपण प्रयत्न केलेले आहेत, सरकारसोबत वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करतात, मात्र पालकांचा कसा अभिप्राय? पालक बघा ना, तुम्हाला दिसत आहेत ना, पालकांनाही नको आहे,
पालकांनाही नको आहे. फक्त काय आहे, त्याचा आवाज महत्त्वाचा आहे. तो आवाज कोणीतरी उठवणं, त्याचं नेतृत्व करणं गरजेचं. राजसाहेब करतायत. आपण पाहतो की मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत होते आणि या बाजूला हे पालक जे आहेत ते या मनसेच्या पोस्टरवरती सही करताना पाहायला मिळत आहेत. जी पहिली ते 5वी पर्यंतची मुलं आहेत त्या मुलाचे हे पालक जे आहेत ते सध्या या शाळांमध्ये आपल्या मुलांना घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमावरून सरकारवरती कुठेतरी प्रेशर टाकून ही सक्ती जी आहे हिंदी भाषेची ती सरकारनं करू नये किंवा ती बदलण्यात यावी. नवीन GR जो आहे तो अपडेट करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी मनसेनं यापूर्वी सुद्धा केलेली होती आणि आताही मनसेच्या माध्यमातून ही केली जाते. या सगळ्या सह्या आपण पाहतो, या सगळ्या सह्या पालकांच्या आहेत. ज्या मुलांना हिंदी भाषा शिकावी लागणार आहे त्या सगळ्या पालकांच्या माध्यमातून सुद्धा या भूमिका येत आहेत की हिंदी भाषेची सक्ती नको. मराठी आणि इंग्रजी हे पर्यायी 2 भाषा ज्या आहेत. मराठी भाषा तर प्रामुख्याने शिकवलीच जाते, मात्र त्याच्या व्यतिरिक्त इंग्रजी भाषा जी जागतिक पातळीवरती मुलांना चांगली ठरेल त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते आणि म्हणून हिंदी भाषेची सक्ती जी आहे ती नसावी अशा पद्धतीची भूमिका मनसेची आहे आणि तीच मागणी मनसेनं आतापर्यंत लावून धरलेली आहे. आणि आता आपण पाहतो की सही मोहिमेच्या माध्यमातून या भाषेचा विरोध केला जातोय. ताई, तुम्ही सही केलेली आहे, हिंदी भाषेची सक्ती मुलांवरती नको अशा पद्धतीची भूमिका मनसेची आहे. तुमची भूमिका काय पालक म्हणून? हिंदी में बात करना. अच्छा, अपन तुम्हें हिंदी में बोलता तर हिंदी लैंग्वेज छोटे बच्चों को सिखानी नहीं चाहिए, वो तीसरी लैंग्वेज नहीं हो सकती. मराठी और इंग्रजी चल सकती है, हिंदी नहीं चाहिए, ऐसा मनसे का मानना है, उनकी मांग है. आप क्या कहेंगे? नहीं, सब भाषा चाहिए बच्चों को, सब भाषा चाहिए. इंग्लिश, मराठी, हिंदी तो कहाँ भी वो जा सकते हो तो एक्सपेक्ट करते हैं. यांचं असं म्हणणं आहे की हिंदी भाषा सुद्धा असली पाहिजे. मात्र मराठी जे पालक आहेत ते मराठी पालक या भाषेचा विरोध करतायत की 5वी नंतर हिंदी भाषा मुलांना शिकावीच लागते. तर मग 1ली ते 5वी पर्यंतच ही भाषेची सक्ती का अशा पद्धतीची भूमिका सगळ्या मराठी पालकांची आहे. मनसेने खास करून ती भूमिका लावून धरली आणि ही सही मोहीम जी आहे ती आता हिंदी भाषे सक्तीच्या विरोधामध्ये केली जाते. मनसेने ही मोहीम जी आहे ती आजपासून सुरू केलेली आहे आणि प्रत्येक शाळेच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीची सही मोहीम पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोलारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.